सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणते शहर गोड पानासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बनारस, ऑप्शन डी आग्रा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे बनारस शहर गोड पानासाठी प्रसिद्ध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणता पक्षी हिरवी मिरची आवडीने खातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हंस, ऑप्शन बी मोर, ऑप्शन सी चिमणी, ऑप्शन डी पोपट। याचं उत्तर पोपट पक्षी हिरवी मिरची आवडीने खातो, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 3 आहे, भारतात सर्वात मोठी नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी भीमा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर ब्रह्मपुत्रा नदी सर्वात मोठी नदी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, मनुष्य किती किलोमीटर लांब बघू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 10 किलोमीटर, ऑप्शन बी 20 किलोमीटर, ऑप्शन सी 30 किलोमीटर, ऑप्शन डी 50 किलोमीटर। याचं उत्तर मनुष्य 20 किलोमीटर लांब बघू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारतात सर्वात लहान राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी ओडिसा, ऑप्शन डी महाराष्ट्र। याचं उत्तर भारतात सर्वात लहान राज्य गोवा राज्य आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 6 आहे, रावणाची पूजा कोणत्या देशातील लोक करतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी पाकिस्तान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर आहे रावणाची पूजा श्रीलंका देशातील लोक करतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, सापावर काय टाकल्याने साप पळून जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी दूध, ऑप्शन सी फिनेल, ऑप्शन डी पेट्रोल। जो उत्तर सापावर फिनेल टाकल्याने साप पळून जातो, जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, मच्छरच्या तोंडात किती दात असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 30 दात, ऑप्शन बी 50 दात, ऑप्शन सी 70 दात, ऑप्शन डी 82 दात। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या। उत्तर मच्छरच्या तोंडात 82 दात असतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 9 आहे, पुस्तकांची निर्मिती सर्वात अगोदर कोणत्या देशात झाली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी काँगो, ऑप्शन डी जपान। पुस्तकाची निर्मिती सर्वात अगोदर चीन देशात झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, आधार कार्डची योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2010, ऑप्शन बी 2005, ऑप्शन सी 2009, ऑप्शन डी 2006। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। जो उत्तर आहे आधार कार्डची योजना 2009 साली सुरू झाली, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 11 आहे, असं कोणतं झाड आहे ज्यावर एकदाच फळ येते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी चिक्कू, ऑप्शन सी संत्री, ऑप्शन डी केळी। उत्तर केळी झाड आहे ज्यावर एकदाच फळ येते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे,
कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे दूध पितात? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी मोनो, ऑप्शन डी कोंगो. जो उत्तर आहे मोनो देशातील लोक कुत्र्यांचे दूध पितात, जो उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे. भारताचे मुकुट कोणत्या राज्याला म्हटले जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए ओडिसा, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी जम्मू काश्मीर. हे जो उत्तर आहे भारताचे मुकुट जम्मू काश्मीर राज्याला म्हटले जाते, हे जो उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. कच्चा आंबा खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी मूळव्याध, ऑप्शन सी ॲसिडिटी, ऑप्शन डी डायबिटीज. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर आहे कच्चा आंबा खाल्ल्याने ॲसिडिटी रोग बरा होतो, हे जो उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे सौरमंडळात कोणत्या ग्रहाला निळा ग्रहाच्या नावाने ओळखले जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रवी, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी पृथ्वी. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.